आपल्या महाराजांची. हे महाराजांचं वैशिष्ट्य आहे की एका दुश्मनाची केलेली तारीफ हेच महाराजांचं सर्टिफिकेट. त्याच्या आधी जर तुम्हाला थोडंसं संभाजी महाराजांबद्दल सांगतो की संभाजी महाराजांबद्दल भरपूर काही लिहिलं गेलंय, पण जे लिहिलं गेलं याच्या आधी ते सगळं वाईटच लिहिलं गेलं, चांगलं कुठेच संभाजी महाराजांबद्दल लिहिलं गेलं नाही. विश्वासराव पाटलांनी संभाजी महाराजांचा खरा इतिहास अगदी पुराव्यासहित त्यांच्या संभाजी कादंबरीमध्ये व्यक्त केला. आणि याच कादंबरीमध्ये शेवटी औरंगजेबाच्या संभाजी महाराजांबद्दल जे बोललाय ते संभाजी महाराजांचं वैशिष्ट्य आहे. औरंगजेब स्वतःचा मेवणा गणूजी शिर्के फितूर झाला. संगमेश्वरामध्ये संभाजी राजे पकडले गेले. शेख निजाम मुकरब खान त्यांना बहादूरगडावरती, नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये पेडगावच्या बाजूला बहादूरगड जाताना मुघल फौजेने संभाजी राजाने जे मारुत शिरा जखमा त्या जखमांमध्ये हळद आणि मीठ चोळली जाते. आणि औरंगजेबाने संभाजी राजांसमोर 3 प्रस्ताव ठेवले होते. एक, तुझ्या गडकिल्ल्यांच्या चाव्या देणे, गुप्त खजाने कुठे ते सांग. दुसरं, माझ्या राज्यातले गद्दार तुला कोण सामील आहेत त्यांची नावं सांग. आणि तिसरा, तू जर मुसलमान व्हायला तयार असेल तर तुला जीवदान देतो. पण त्याच्यातली कुठलीच गोष्ट संभाजी राजाने मान्य केली नाही. धर्म सोडला नाही म्हणून त्यांच्या नावामध्ये आजही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज लिहिलं जातं, वाचलं जातं, बोललं जातं, ऐकलं जातं. जगायचं कसं हे महाराजांकडून शिकायचं आणि मरायचं कसे संभाजी राजांकडून घ्यायचं. बरोबर. औरंगजेबाच्या दरबारातली जी माणसं संभाजीला सामील ते संभाजीचे मित्र. कुठल्याच मित्राचं नाव औरंगजेबा सांगितलं, त्या मित्रांचे जीव वाचवले. आणि राहिला गड किल्ल्यांचा प्रश्न, तर संभाजी महाराज जिवंत असल्याने कुठलाच किल्ला औरंगजेबाने तितकंच सत्य आहे. का गड किल्ले दिले संभाजी महाराजांनी? आपण तर मध्यंतरी वाचला असेल की जेव्हा राज्याभिषेक झाला आणि महाराज कर्नाटकाच्या मोहिमेला निघाले, महाराज गेलेही, तेव्हा महाराजांच्या घरामध्ये 2 पक्ष तयार झाले, सोयराबाई आणि संभाजी. तेव्हा संभाजी राजे सगळं स्वराज्य करून दिलेर खानाला मिळाले. दिलेर खानावर दोस्ती केली. दिलेर खानाला चाकणचा किल्ला दिला, भोपाळगड दिला, पुरंदर दिला, भरपूर गड किल्ले दिले. पण स्वतःवरती जेव्हा वेळ आली तेव्हा मात्र जखमांमध्ये हळद आणि मीठ चोळून घेतलं. पण स्वराज्यातला कुठलाच किल्ला दिला का दिला नाही? तर त्याच्या पाठीमागचे कारण 2 वर्षाची दोस्ती दिलेर खानाबरोबर संभाजीने केली. 2 वर्षानंतर आपण कोण आहोत त्याची आठवण संभाजी महाराजांना झाली. ते स्वराज्यात वापस आले. 1678ची गोष्ट आहे. महाराजांची त्यांच्या आयुष्यात ती शेवटची भेट राजगडावरती झाली. त्या भेटीनंतर महाराज संभाजींना भेटले नाहीत आणि संभाजी महाराजांना, कारण महाराजांनी तिथूनच त्यांना पन्हाळगडावरती पाठवलं. त्या भेटीमध्ये महाराजांनी संभाजीराजांना विचारलं की शंभूबाळ, राज्याभिषेकाच्या वेळेस आम्ही तुम्हाला युवराज घोषित केलं. आमच्या पश्चात हे सगळं स्वराज्य तुमचं, आणि तुम्ही जर आत्ता जाऊन मोगलांना मिळताय तर आमच्या नंतर या गडकिल्ल्याच्या स्वराज्याचं काय? तेव्हा संभाजीराजांनी तेवढं जबरदस्त वचन महाराजांना दिलं. म्हटलेलं होते की आबासाहेब, जोपर्यंत त्या संभाजीच्या प्राणामध्ये प्राण आहे ना तोपर्यंत तुम्ही गमवलेला एक किल्ला तुमच्या पश्चात हा संभाजी मोगलांच्या हातात जाऊ देणार. आणि हे आबासाहेबांना दिलेलं वचन संभाजी महाराज रोज सत्य करतात. औरंगजेबाचा तो रोजच त्रास देत होता. एके दिवशी जर पेडगावला खाली आणलं, तापत्या सगळ्या संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये होऊन संभाजी महाराजांनी नेत्रहीन केलं, तरी देखील त्या वेदना सहन केला. पण आबासाहेबांना दिलेल्या वचनातून त्यांनी आपली स्वतःची सुटका करून घेतली. शेवटी औरंगजेब हतबल झाला, कारण संभाजी महाराजांच्या शरीराला वेदना द्यायला आता जागा सुटली नव्हती. म्हणून औरंगजेबाने मृत्यूची तारीख डिक्लेअर केली 11 मार्च. या दिवसापर्यंत कुठलीच गोष्ट मान्य केली नाही, तिच्या देहाचे तुकडे केले जातील. पण याही गोष्टीला संभाजी महाराज घ्यायला नाहीत. 11 मार्च 1689 संभाजी महाराजांच्या हत्येचा दिवस आहे. 11 मार्च 1689 दिवस निघाला. संध्याकाळ झाली तरी औरंगजेब वाट पाहतोय, आता तरी संभाजी माझी एखादी गोष्ट मान्य करेल. नाही, कुठलीच गोष्ट मान्य करेल. आबासाहेबांनी शेवटी औरंगजेबाने काढलेलं फरमान बजावलेलं 11 मार्च 1689 शिरूर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये तुळापूर नावाचं गाव आहे. इंद्रायणी आणि भीमेचा आणि भामाचा संगम होतो. या भीमेच्या काठावरती 11 मार्चला औरंगजेबाने काढलेलं फरमान बजावलं गेलं. रात्रीच्या वेळेस संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे तुकडे केले गेले. तेव्हा संभाजी महाराजांचं वय होतं 32 वर्ष आणि ते तुकडे भीमेच्या काठावरती फेकले. आणि औरंगजेब असं त्याच्या मुक्कामावरती आले ना, आता तो विचार करायला लागलाय की संभाजीला मारून मला काय साध्य झालं, मला काय मिळालं. औरंगजेबाला काहीच मिळालं, त्याची 3 गोष्टी संभाजीने शेवटपर्यंत मान्य केल्या नाही. दरबारामध्ये आनंद उत्सव साजरा चालू असतो, मग त्याच्यामध्ये त्याला रस नाही. एकटाच बसून विचार करतोय नाही. दरबारातल्या आनंद उत्सवात सामील नव्हताना औरंगजेबाच्या एकटाच बसून काय विचार करतोय पाहण्यासाठी त्याची बेगम उदयपुरी तिथे पोहोचते. आणि जेव्हा त्या उदयपुरीला औरंगजेबाच्या समोर पाहतो तेव्हा हताशपणे त्या बेगमला तो म्हणतो कि ये बेगम साहबा उस काफिर शिवा ने जैसे एक संबा को जन्म दिया वैसे एक संबा मेरे भी घर में पैदा होता ना तो पूरे हिंदुस्तान को मैं आज करता. मेरे चारों के चारों बेटे निकम्मे निकले. असं त्यांनी त्या कादंबरीत लिहिलंय. हे संभाजी महाराजांचं वेळ. संभाजी महाराज किती शूर होते त्या औरंगजेबाला चांगलं माहिती होतं, कारण महाराजांच्या मृत्यूच्या वेळेसच औरंगजेब 5 लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात उतरला होता. अशा वेळेस सलग 8 वर्ष संभाजी महाराजांनी त्याला अगदी कडवी झुंज दिली आणि तीही सरळ सरळ
महाराजांनी कधीच औरंगजेबाबरोबर समोरासमोर लढाई केली नाही, गनिमी काव्यानेच केली होती, पण संभाजीने समोरासमोर लढाई औरंगजेबाबरोबर केली. म्हणून त्यांनी महाराजांना काबीर म्हटलंय. आणि शिवा संभाजीचा मेरा एक बेटा होता, इस पूरे हिंदुस्तान तुम्ही राज करता, असं त्यांच्या काव्यात. तर तुम्हाला जाणता राजामधला तो डायलॉग, जगातल्या दुसऱ्या नंबरचं महानाटक जाणता राजा. या जाणता राजामध्ये एका ठिकाणी औरंगजेबाचा दरबार दाखवून त्या दरबारामध्ये दिल्लीचा पदपातशाह औरंगजेब स्वतः आपल्या महाराजांची स्तुती करतोय. हे महाराजांचं वैशिष्ट्य आहे. लोकांची औरंगजेबाच्या स्वतः महाराजांची स्तुती करतोय, महाराजांचं वैशिष्ट्य आहे की एका दुश्मनाची केलेली तारीफ हेच महाराजांचं सर्टिफिकेट आहे. जाणता राजामध्ये औरंगजेब अशाला तो आपल्या मुलाला शहजादे अकबराला त्या नाटकामध्ये म्हणतो की ये सब फजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंदहार से लेकर तंजावर तक सारी हिंदुस्तान को मुगलाई सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले महाबदौलत ये सब क्या देख रहे कि शिवाजी हमारे आंखों के सामने हमारी सल्तनत की तामील कर चुका है, हमारी लाखों की फौज को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. यह है हमारे मामूजान नवाब आजम मिर्जा अबू तालिब शाइस्ते खान साहब. सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पे छापा मार के इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां खोनी पड़ी. यह है हमारे सिपा सलार जसवंत सिंह राठौड़, जोधपुर के महाराजा. मराठों के जख्म के वार उन्होंने अपनी छाती पर नहीं बल्कि पीठ पे खाए. यह है सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खान बहादुर. शिवाजी सूरत आए तो सूरत से दुम दबा कर भाग गए. वो है हबशी फौलाद खान, जिनकी हथेली पर मिठाई दर के शिवाजी आगरा की कैद खाने से फरार हो गए. हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दे फौलाद खान ने. बेताशा लश्करती मैदान छोड़कर भागने वाले यह है करतलब खान, वो है मुनावर खान, दुर्गा राज का रणमर्द खान, तमाम सारे तुर्की बगदादी फिरंगी हबशी फौजवान सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी, सभी इज्जत मिट्टी में मिला दी. क्यों फतेह हासिल होती है शिवाजी को? हमारी तरह हाथी घोड़ा खाना खजाना शिवाजी के पास नहीं है, फिर भी फतेह हासिल होती है. क्यों? मालूम है तुम्हें शहजादे, शायद तुम्हें कभी समझ नहीं पाओगे. औरत, शराब, नाच गाना, शिकार, इश्क, मोहब्बत में गिरफ्तार तुम लोग चालाक शिवाजी को कभी समझ नहीं पाओगे. शिवाजी ने मजबूत किले बनाए, अपनी फौज को हौसला बढ़ाने के लिए नई जंगी बहरी तालीम की, लेकिन उससे भी कहीं ज्यादा न जीत जाने वाले ऐसे जमीर लोग तैयार किए उसने. हमने शिवाजी के सरदारों को लाखों की जहागिरी की लालच दी, लेकिन थूक दिया उस जहाबाज मराठों ने हमारी लालच पर. आज तक हम हिंदुस्तान की हर चीज खरीदते हैं, लेकिन शिवाजी के उस खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया. वो थकते नहीं, वो रुकते नहीं, वो झूठते नहीं, और तो और वो कभी बिकते भी नहीं. शिवाजी ख्वाब है, मकार है, मगरूर है, नमाकुल है, दगाबाज है, लेकिन उसका चाल चलन बिल्कुल दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. इसीलिए तो उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सिर उठाए आसमां को छू रही है. शहजादे, इसमें कोई शक नहीं कि हम खुशनसीब है, हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा.